नवी मुंबई नेटवर्क। बेलापुर के विधायक मंदा मात्रे ने नवी मुंबई मनपा मुख्यालय को धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के नामांकन करने की मांग की है। गौरतलब है कि राज्य की अनेकों नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद के मुख्यालय के नामांकन का प्रस्ताव राज्य सरकार के पास मंजूरी के लिए प्रलंबित है, परंतु नवी मुंबई महानगरपालिका की तरफ से नामांकन का कोई भी प्रस्ताव न जाने के कारण विधायक मंदा मात्रे ने नवी मुंबई महानगर पालिका को धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज नाम देने की मांग करते हुए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, विधान परिषद अध्यक्ष, विधानसभा के प्रधान सचिव और आयुक्त अभिजीत बांगर को पत्र लिखकर ये मांग की है। उन्होंने आयुक्त से ये भी मांग की है कि वह जल्द से जल्द इसका प्रस्ताव बनाकर राज्य सरकार के पास मंजूरी के लिए भेजें। नवी मुंबई महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे ही नवी मुंबई कॉस्मोपॉलिटन एरिया आहे। इथे सर्व जाती धर्माचे बालाबुलेदार अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेली लोक राहतात। या सगळ्या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दिल्लीपर्यंत माहिती आहे। लहानपणी आग्र्यातून संभाजी महाराज कसे आले आणि वेगवेगळ्या वेशभूषेत लहानपण कसं त्यांनी घालवलं, त्यावेळी त्यांच्या आईंचा मृत्यू होऊन सुद्धा ते राज्यात येऊ शकले नव्हते। आता मला सांगायचं एवढंच आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला लागावं, ही मागणी मी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे सभागृहाचे अध्यक्ष, त्यांना प्रधान सचिव आणि अभिजीत बांगर साहेबांशी मी चर्चा केलेली आहे। त्यांना सांगितलेलं आहे की असा प्रस्ताव आपल्याला तयार करता येतो का, तो तयार लवकरात लवकर करण्यात यावा आणि या महानगरपालिकेच्या मुख्यालयाला छत्रपती संभाजीराजे धर्मवीर यांचं नाव देण्यात यावं। त्याच्या मागची आणखीन एक भूमिका अशी आहे की हा जो इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांचा येणाऱ्या पिढीला सुद्धा माहिती असावा। शिवाजी महाराजांची नावं अनेक ठिकाणी आहेत, पण संभाजी महाराजांचा हा जो इतिहास आहे हा अतिशय चांगला आहे। त्याला आपण जर या पालिकेला नवी मुंबईचं नाव दिलं तर मला वाटतं सर्व लोकांचं सहभाग आणि सगळ्यांचा पाठिंबा आपल्या माध्यमातून मिळणार है। गौरतलब है कि इसे लेकर समाज के विभिन्न घटकों के साथ नवी मुंबई के धर्मवीर संभाजी महाराज घाऊक भाजीपाला महासंघ, छत्रपति संभाजी महाराज उत्सव मंडल, धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान जैसे विविध सामाजिक संगठनों ने भी विधायक मंदा मात्रे से मांग की थी कि नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय को धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज का नाम दिया जाए। यही कारण है कि आने वाली पीढ़ी को ऐसे महान शौर्य पुरुष की विजय गाथा की जानकारी हो और वह धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के इतिहास से अवगत हो। इसी मकसद के साथ अनेकों धर्म समुदाय, धार्मिक संस्थाओं से चर्चा करने के पश्चात उन्होंने इस नाम को सुझाया है। छत्रपती संभाजी महाराज या मुख्यालयाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे, इथल्या जनतेची मागणी आहे आणि इथल्या अनेक लोकांशी मी चर्चा केली। त्यांनी सांगितलं की हे नाव अतिउत्तम आहे आणि त्यांचं कार्य, त्यांचं जे असलेला इतिहास हा नवीन पिढीला माहिती असावा की आपण छत्रपती संभाजी महाराजांचं नाव का देतो, हे सगळं नवीन पिढीला त्यांच्या आतापर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे, पण संभाजी महाराजांचं जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हालाही तो इतिहास कळेल, पुढच्या पिढीला तो इतिहास कळला पाहिजे। आणि नवी मुंबई असं शहर आहे की याच्यामध्ये हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, याच्यामध्ये अनेक जाती धर्माची लोक राहतात आणि प्रत्येकाला म्हणजे दिल्लीपर्यंत ते गल्लीपर्यंत छत्रपती संभाजी महाराज हे कोण होते, काय होते, यांचा सगळा इतिहास माहिती आहे। आणि अनेक मी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी पण मी बोलली, त्यांनी सांगितलं की हे नाव अतिशय उचित राहील आणि पुढच्या पिढीला सुद्धा याचा उपयोग होईल या नावाचा, की छत्रपती एवढ्या नव्या मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या मुख्यालयाला जे आपण नाव देतो ते का देतो, कशासाठी देतो, याचं कारण काय हे लोकांना आणि पुढच्या पिढीलाही कळेल। मंदा मात्रे ने आत्मविश्वास के साथ ये दम भरा कि उन्हें उम्मीद है कि ऐसे शौर्य पुरुष के नाम को किसी का विरोध नहीं होगा।
बहुत ही अच्छा होगा जब हम कोई एक चीज़ को नाम देते तो हम पूछते हैं कि इस चीज़ का नाम किस लिए दिया गया है, कौन है आदमी, क्या है, उसका इतिहास लोगों तक जाएगा। हमारी जितनी भी पालिका की लाइब्रेरी है उस लाइब्रेरी में उनका बुक रखा जाएगा और उनसे बच्चों को पता होगा छत्रपति संभाजी महाराज कौन है। दूसरी बात ऐसी है कि नवी मुंबई पालिका क्षेत्र में जिसको कोई अता पता नहीं, ऐसे लोगों का नाम दिया गया है। रास्ते में, कोई संस्था में, कोई रोड पे, कोई गटार पे, कोई शौचालय में, जिनका नवी मुंबई से कोई लेना देना नहीं है, जिनके माँ बाप कोई नवी मुंबई में उनका योगदान भी नहीं है, वो यहाँ के भूमिपुत्र भी नहीं, आधे लोग, उनके नाम रास्ते को दिए गए हैं। तो ये तो राजे थे, ये छत्रपति राजे थे, और इनका नाम आने से मुझे नहीं लगता है कि नवी मुंबई में किसको दिक्कत होगी। इस पत्रकार परिषद में एपीएमसी के संचालक शंकर पिंगले, भारतीय जनता पार्टी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, डॉक्टर राजेश पाटिल, युवा मोर्चा जिलाध्यक्ष दत्ता गंघाड़े, गणेश पावगे आदि उपस्थित रहे। ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क।